हॅलो गाईज, वेलकम बॅक टू स्वराज फ्रेंड्स. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी केली आहे. मगर क्यों? कारण स्वराज उठला आहे आणि तो विचारला की आज त्याला ब्लॉग करायचा. तर मी लक्षात आणून दिलं की स्वराज तुला आज ब्लॉग करायचा आहे, म्हणून मग अच्छा. मी विचार केला की मीच ब्लॉगची सुरुवात करते. कुछ भी मी तुम्हाला दाखवते मी किती रिस्पॉन्सिबल आहे. मी स्वतःची कामं अशी लक्षात ठेवते, स्वतःचे नाही, स्वतःचे ठेवतेच पण दुसऱ्याचे पण लक्षात आधी देते. तर हा आहे आपला स्वराज आणि आली होय. आणि हा आपला आहे लिओ. काय तुझं काय काय तू तुझ्या फॅन्सला विसरला वाटतं? नाही, मी कोणाच विसरत नाही. म्हणूनच मी ब्लॉगची फक्त मी माझा अभ्यास विसरतो. शाबाश बेटा. गाईज हा आहे लिओ. आणि तू काय करतोय? मी आता दीदीसाठी मोबाईल बघतोय जरा. वाव. हा दीदीसाठी मोबाईल पाहतोय. ओह माय गॉड. वाव. बिकॉज तिला मोबाईल घ्यायचा नवीन. तिला नवीन मोबाईल घेणार आहे बाबा. आता त्याच्या मागचं रिझन वगैरे 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 हे सगळं काय आपण तिला विचारूया. बाय लिओ. बाय. बाय. तर आपण तर गाईज ही आहे आपली हिंदवी दीदी. जरा लांब पकडलाय. तर आम्हाला कळेल इकडे बसी हा. तर आम्हाला कळेल की तुम्हाला नवीन मोबाईल का घेणार आहे. कारण माझा फोनची क्वालिटी खूप 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 जास्त खराब आहे. स्टोरेज अच्छा. पण खूप जास्त कमी आहे आणि कॅमेरा क्वालिटी पण आणि डिस्प्ले पण गेलाय. आणि तो याचा अर्थ आहे की हिचा मोबाईल जरा क्रॅक झालाय, जस्ट लाईक हर. अच्छा. सही पकडे हैं. तुझ्यापेक्षा कमीच आहे. चल माझा मोबाईल काय हिच्यापेक्षा खूप चांगला आहे. हा, इतका हँग, इतका म्हणजे कोणतं पण ऍप ओपन करायचं झालं ना 5 ते 10 मिनिटं लागतात. येस गाईज. तर गाईज हिला बाबा मोबाईल घेणार आहे. बाबाची लाडकी आहे म्हणून बाबाचं सगळं काही ऐकता. आणि तो मोबाईल ऍक्च्युली आजीचा होता. आजीने तो किती वर्ष वापरला? आजीने 4 years आणि मी 3. त्यानंतर मी वापरलं म्हणून मला नवीन मोबाईल घेणार आहे. आणि म्हणूनच स्वराजीचा मोबाईल माझा जो म्हणजे असाच 209 रुपये. म्हणतो 209 रुपये मोबाईल. मला कोणता पण चालेल. बाय मी हळूहळू कॅमेरा हँडल मला येतं सर्व काही मला दिली. हो. बाय द वे गाईज तिला बॉस ऑफ द हाऊस बोलतात. बर नावाला कारण इथं म्हणजे वागणं वगैरे जरी पैसे बघत असली तरी पण बॉस ऑफ द हाऊस आहे. आता तुम्हाला पाहून खूप रिस्पॉन्सिबल आहे मी. येस, रिस्पॉन्सिबल. हा आमचा लिओ आहे गाईज. आणि कोणता पण चालेल माझं. हे बघा काही ज्याला माईक खायचंय आमचं. कोणता? लावा बोल अँटो मोबाईल आहे. माझ्या हिंदवीचा विचार चालू आहे की तिला सॅमसंग घ्यायचा आहे, तो नवीन आलाय. कोणता? सॅमसंग S25 घ्यायचा आहे का? एक दिवस तो पण घेईल. नक्कीच घेईल गाईज. तुमच्या सपोर्ट जर असेल तर नक्कीच घेऊ आपण. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब असं सपोर्ट करा. नक्कीच तो पण घेऊ. आता तर फोनवर एवढा खर्च नाही करायचा सध्या. आता जो स्वस्तात मस्त भेटेल तो घ्यायचा. ठीक आहे, एवढं पार खर्च करण्याची काहीच गरज नाही. मस्त घ्यायचा. आणि हा बघा, हा हे बघा, याला माईक खायचंय गाईस. याला माईक खायचंय. लिओ गाईस हा जसं जसं मोठा होता हा खूप 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 शरारती होत चालला. खूप जास्त जसं जसं मोठं होतं खूप शरारती होत. नमस्कार मित्र. तर आता आम्ही चाललो आहे पावभाजीचं सामान आलं. पावभाजी करणार आहे आम्ही घरी. आणि मग स्थापनाला घेऊन चाललो आहे कारण कंटेंटची गरज आहे. हिंदवीला घेऊन जातात कारण हिंदवीला घरी ठेवणार आहे मी. आणि हा आमचा लिओडॉन. मम्मी याला पण घेऊन जायला बोलतीये पण मला हँडल नाही होणार. तिला हँडल नाही होणार आहे. ती स्वतःलाच हँडल करू नाही शकत. त्याला काय करणार आहे. जास्त तिने मोबाईल हँडल केलं तर ते चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. बस चल तर सो गाइस नाउ एन्जॉयिंग. लेट्स गो. काय आई चलो.
चल गाडी काढ, आज तुला जबाबदारी मोठी. दर नीट काढ गाडी. हिला गाडी काढता येते तेव्हा वाकडी तिकडी होती फार. काढ काढ. तर काही मी ट्राय केलं खूप गाडी काढायचं, पण माझ्याकडून जमलं नाही कारण तिथं खड्डा होता. मग शेवटी स्वराजने काढलं आणि आता आम्ही चाललोय. काढली नाही काढली. हा, स्वराजने गाडी काढली. तर आता आम्ही चाललोय पावाने मटण मसाला. काही सॉरी, चुकून मटण मसाला निघाला, पावभाजी मसाला घ्यायला. तुझा चेहरा बघ. वाव. ही भूतनी चालली गाईज आम्ही आलोय पाव घेऊन, सामान घेऊन. लिया गाईज लिओला बघा कसं बांधलंय. लिओ हा नक्कीच त्रास देत असं म्हणून बांधलंय. मी या स्वराजकडे घुरतोय बिकॉज आम्ही खायला आणलं. आणि इथं आमची दीदी शॉपिंग करतीये. बिकॉज मॅडमला बरं नाही वाटत, सो आम्हाला करायला लागलं. आम्हाला ओ माय गॉड, आय एम सो सॉरी. काहीच खतम, खेळ खतम अब मेरा. अब मैं गई. मम्मी बोलत नाही माझ्याशी. नाहीच बोललं पाहिजे मंद. चुकून झालं. आधीच त्रास. तर काहीच आम्ही बाबाने इथे शर्ट बघतोय. बाबाला कोणता आवडतो कोणता नाही. बाबा टापटिप दोन्ही कलर चांगले वाटते. लाईट पिंक आणि ब्लॅक कलरची पॅन्ट घालून आले. हिंदवी त्यांच्यासाठी कपडे बघतोय. नुसतं आपण इथे खराटे मारून राहिली. जे नाक बघा गाई. चुप रे. तर काहीच मी आता पावभाजी खातोय. पावभाजी 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 पावभाजी. आता करेन मी ट्राय. भूतनी आली आहे. मी पण पावभाजी खाणार आहे. फर्स्ट बाईट. आणि याला लिंबू पळता नाही ते. गाईज मी लिंबू पिळून खाते. कोण कोण खाते सांगा. हा सगळेच खातात. लिंबू पिळून जास्त भारी लागतं. गाईच एवढी ताकद, एवढी ताकद फ्रीज मध्ये होतो. फ्रीज मध्ये. आणि मम्मी तिची फक्त तोंडात बळ आहे तिच्या. हातात बळणे. कसं ट्राय कसं कर, ट्राय कर कसं झालंय. अमेझिंग, जेन्युइनली अमेझिंग. मी बनवली. रेट कर. मी बनवली. तूने बनवली, दीदीने बनवली. खोटं बोलतोय. नाही मी बनवली. तर गाईस मी आता जेवतो, मग भेटू तुम्हाला. तर गाईज आता स्वराज लिओला इकडे खाली फिरायला घेऊन आलेला आहे आणि मी जस्ट ट्युशनवरून आली. मला हे लोक दिसले आणि मी स्वराजला आठवण करून दिली ॲज युजल की तुला व्लॉग, तू जरा क्लिप वगैरे शूट घेतली का, व्लॉग शूट केला का. तर नाही बोलता. अँड द वेदर इज लाईक जस्ट वाव. आणि मी ट्युशनला गेलती. मी आले आणि ट्युशनला गेलती. मी जाताना माझं पेट्रोल संपलं. मी कशी तरी पोचली. नंतर माझ्या एका फ्रेंडनी, आम्ही नंतर तिथून पेट्रोल आणायला गेलो. एक पेट्रोल आणण्यासाठी आम्ही 4 जणी गेलतो. मग त्यांनी मला हेल्प केली. माझ्या एका फ्रेंडने पे केलं. आणि आमचा लिओ आहे, बालिस्ताळी करतोय. आणि तुमचा द स्वराज फ्रेंड्सवाला स्वराज. आणि मी आता चालली आहे वर बिकॉज मला लागली खूप सारी भूक. आणि स्वराज इथं कंटिन्यू करणार आहे वॉक लिओ बरोबर. काहीच मी घेतो आता जेवायला तेच पावभाजी. तर मी काहीतरी युनिक बनवतो, म्हणजे सँडविच. पाव कापायचा, नंतर त्यामध्ये भाजी मिसवायची. झालं आपलं सँडविच. फक्त फ्राय करून घ्यायचं ते. माझे तर गॅस पेटवतो. तर काहीच आपले सँडविच रेडी आहे. आता मी याला ट्राय करणार. मी केले.
तर गाईच हे माझ्या 2 बहिणी आहे. बाबा म्हटले कपडे ऑर्डर कर तर लगेच ऑर्डर करते. लाजा सोडलाय हिने जास्त सोडलाय. चेहरा लक्षात ठेवा. 2-3 केले फक्त. आणि तू किती केले ग? तू किती केले? हा गाईज मी फक्त 2 कुर्ती आणि 2 टी-शर्ट आणि आता मी साईज मागवली. गाईज यांचं काही खरं नाही. काय करायचं आता? गाईज बाबा येऊन गेले तू शूट केलं नाही त्या टाइम अजून काय करणार तो ऑर्डर? बघू जे आवडलं ते करेल. तर गाईज या व्हिडिओला मी इथंच करत समाप्त. भेटूया पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.